प्रकरण पहिले, भौमितिक रचना, भाग 1। आज आपण पाहणार आहोत कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर। शेजारच्या आकृतीत बघा, किरण BM हा अँगल ABC चा दुभाजक आहे, म्हणून अँगल ABM बरोबर अँगल CBM। यावरून कोन दुभाजक हा कोनाचे दोन समान भाग करतो। रेषाखंडाचा लंब दुभाजक बघूया। शेजारच्या आकृतीत बघा, मेजरमेंट अँगल CMS बरोबर 90 अंश, लेंथ PM बरोबर लेंथ SM। यावरून रेषा CD ही रेख PH ची लंब दुभाजक आहे। आता बघूया त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म। पुन्हा आकृतीत बघा, ट्रायंगल PQR हा कोणताही एक त्रिकोण काढा। त्यानंतर कंपासच्या सहाय्याने तिन्ही कोनांचे दुभाजक काढा। मग हे तीनही कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदतात। यावरून त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात। त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य म्हणतात। तो संपात बिंदू I या अक्षराने दाखवितात। त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म। एक त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक एक संपाती असतात। 2 संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात। 3 तो C या अक्षराने दाखवितात। 4 बिंदू C हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंपासून समान अंतरावर असतो। 5 आकृतीत CX बरोबर CY बरोबर। आता सराव संच 1, खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा। 5.3 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर। दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा। 105 अंश, 2 55 अंश, 3 90 अंश। तिसरा प्रश्न, एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे? 4 एक काटकोन त्रिकोण काढा। त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा। त्यांचा संपात बिंदू। प्रश्न 5वा, मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे। हे आकृतीच्या सहाय्याने दर्शविण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या।